अजित पवार गटाचा राजीनामा देऊन आज बजरंग सोनवणे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत आणि जेजुरीत खंडेरायाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुण्याकडे रवाना होत आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। बजरंग सोनवणे आता आपल्या सोबत आहेत। पक्षप्रवेश होतोय तुमचा आणि नमस्कार। काही वेळापूर्वीच तुम्ही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे। काय नेमकी चर्चा झाली, काय नेमकी पुढची भूमिका? कार्यकर्त्यांची मागच्या 8 दिवसापासून बैठकी होत्या, त्याच्यावर निर्णय होत होता की कार्यकर्ते म्हणत होते की आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जी आहे ते राहायचं नको, आपल्याला कुठेही सेफ झोनमध्ये काम करता येत नाही किंवा आपल्याला ग्रामपंचायत नगरपंचायत सारख्या विषयात सुद्धा विरोध केला जातो स्वपक्षातूनच। तर त्याच्यामुळे आपण काय आहे ते आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये यांच्याबरोबर नको, आपण शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर जाऊयात म्हणून नाईलाज असतो त्यांच्यासोबत जायचा हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी घेतलेला आहे। म्हणजे काय नेमका त्रास होत होता, कारण तुम्ही अजित पवारांसोबत काम करत होतात आणि अचानक तुम्ही आता शरद पवार गटात जात आहेत, कार्यकर्त्यांना तुम्हाला नेमका काय त्रास होत होता? नाही, अजितदादा हे माझं दैवत आहे। अजितदादाविषयी मी कुठलाही शब्द बोलू शकत नाही। अजितदादावर माझं प्रेम आहे, होतं आणि राहील। म्हणजे अजितदादावर कुठली शिकायत नाही आणि आजच्या घडीला मला कुणावरही शिकायत करायची नाही। विषय असा आहे की आमच्या कार्यकर्त्याचा निर्णय झाला, आम्हाला कार्यकर्त्याला वाटतंय की राजकीय आपल्याला जिवंत राहायचंय तर आपण हा निर्णय केला पाहिजे, आम्ही तो केला। म्हणजे अजित पवारांसोबत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहून नसतं राहता करता जिवंत असं वाटलं नाहीये, राजकीय वाटलं नाही की आपण सत्तेत आहोत, सत्तेत असताना आपल्याला सत्तेचा उपयोग होत नाही, म्हणजे विरोधी पक्षाला होतोय का काय होतंय ते कार्यकर्त्याला अनसिक्युअर्ड वाटायला लागलं। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या निर्णय आग्रहास्तव हा निर्णय घेतला। चर्चा ही पण आहे की धनंजय मुंडेंच्या त्रासाला कंटाळून तुम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेतायत, कारण धनंजय मुंडेंचं जिल्ह्यातलं राजकारण आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला आज हा निर्णय घ्यावा लागतोय। नाही, असं तर मी काही म्हणलो नाही कुठं किंवा असं काही मला वाटत नाही ती कुणाच्या म्हणजे विरोधामुळं किंवा कुणाच्या त्रासाला कंटाळून असं काही नाही, पण आम्हाला वाटलं आम्हाला सेफ राहायचं आहे, आम्हाला राजकीय दृष्ट्या जिवंत राहायचं आहे म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला। बरं, पण मग आता काय नेमकी पुढची तुमची भूमिका असणार आहे, कारण तुम्ही आता शरद पवार गटात थोड्याच वेळात प्रवेश करणार आहात, लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत, तुमची शरद पवारांसोबत सुद्धा चर्चा झालेली आहे, तुम्ही बीड लोकसभा मतदारसंघातले उमेदवार असणार आहात का शरद पवार गटाचे? नाही, मला बीड लोकसभाचा उमेदवार होण्याच्या संदर्भात कुठलीही चर्चा मी केलेली नाही किंवा मी कुठली उमेदवारी मागितलेली नाही आहे, मी कुठली काहीही मागितलं बिनशर्त मला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाबरोबर काम करायचं। आजच्या माझ्या कार्यकर्त्या तुम्ही ऐकलेलं आहे, कार्यकर्त्याची प्रामाणिक भावना होती की आपण शरदचंद्रजी पवार साहेबाबरोबर काम करायचं, त्या आग्रहास्तव। पण मग जरी तुमची इच्छा नसेल, तुम्ही मागणी तशी काही केली नसेल, मात्र तसा तुम्हाला आदेश दिला, तुम्ही तयार आहात बीड लोकसभा निवडणूक लढायला? मला पवार साहेबांनी सांगितलं की तू हिमालयात जाऊन लढायचं तरी मी लढल, आदेश दिला पक्षाचा आदेश। पवार साहेबांचा आदेश मला शिरसावंत असेल। पण पंकजा मुंडेंची उमेदवारी बीडमध्ये जाहीर झालेली आहे भाजपकडून, आणि आता तुमची जर उमेदवारी काय तुम्हाला वाटतं आव्हान असणार आहे? नाही, आम्ही कुठल्या आव्हानाला विचार करत नाही। मागच्या वेळेस मी प्रीतमताई होत्या, आता पंकजाताई आहेत। मागच्या वेळेसची परिस्थिती खूप वेगळी होती, आज त्या मागच्या वेळेस पंकजाताई पालकमंत्री होत्या, 2000 करोडचे कामचे पत्र आणले होते फक्त लोकांना। आता तर काय, आता 200 कोटीचे बी नाहीत बीड जिल्ह्याला काय पत्र आणायला। म्हणजे प्रमा देऊन सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं की मी एवढा निधी आणलाय आणि एवढा निधी आणून बी त्यांचा पराजय तिथं विधानसभेत झाला। त्याच्यामुळे इथं लोकसभेला गणित वेगळं होते, आमच्या जिल्ह्याची परिस्थिती वेगळी असती, त्याच्यामुळे थोडं वेगळं समीकरण होतं। त्यावेळेस सुद्धा इथून मागच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला एवढे मतं पडले नाहीत, एवढे मला 5,09,817 मतं मला पडलेले आहेत। त्या लोकांचा सन्मान आणि स्वाभिमान ठेवायसाठी मी हा निर्णय घेतोय। म्हणजे तुम्ही आता जसं म्हटलात की प्रीतम मुंडेंनी कुठली कामं केली नाही आहेत त्यांच्या मतदारसंघात, किंवा पंकजा मुंडेंनी सुद्धा कामं केली नाहीत म्हणून त्यांचा पराभव झालाय असं तुम्ही म्हणताय? नाही, विधानसभेच्या बाबतीत लोकांनी त्यांना पराजित केलं ही उघड आहे। पराजय वेळेस पंकजाताईचा पराभव झालेलाच आहे। आणि आता राहिला विषय प्रीतमताईची उमेदवारी का बदलली, यांना का दिली, हा त्यांचा विषय, त्याच्यावर मी कसं बोलू? बरं, पण तुम्हाला आव्हान वाटत नाही जर तुम्हाला उमेदवारी दिली तर? नाही, 1% आव्हान नाहीये, ही निवडणूक जनता विरुद्ध पुढारी। आणि मी सर्वसाधारण घरातला मग एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे, माझा बाप कुठले एक आमदार नव्हते, खासदार नव्हते किंवा कुठलं काही नाही, मी सर्वसाधारण आहे। सर्वसाधारणामधून मी सर्वांच्या, तुम्हाला बघितलं असेल माझे कार्यकर्ते कसले आहेत, तुम्ही माझे कार्यकर्ते फक्त एकच आहे की माझ्या जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, बाकी दुसरा माझा त्यांचा क्रायटेरिया काय तर कार्यकर्ते प्रेम करणारे आहेत, त्यांच्या जीवावर मी
अजित पवारांना एक एक करून नेते कार्यकर्ते सोडतायत. काही दिवसांपूर्वी निलेश लंकेंनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला, आज तुम्ही घेतायत. का अशा पद्धतीचे पदाधिकारी किंवा नेते निर्णय घेत आहेत, काय वाटते तुम्हाला? उत्तर मी कसं देणार? जी समजा ते त्यांनाच विचारलं पाहिजे आदरणीय दादांना की का होतंय. मला नाही सांगता यायचं, कारण मी माझा निर्णय काम कशासाठी घेतला मी सांगितलं. बरं, काय तुमचा निर्णय घेण्यामागचं कारण काय? कारण तुम्ही आता नाही या सगळ्या याच्यामध्ये पुढची आता तुमची भूमिका काय असणार आहे? कारण लोकसभा नाही तर विधानसभा तुम्हाला दिली जाईल अशी पण एक चर्चा राजकारणात रंगताना दिसते. नाही, माझा मतदारसंघ जो केज विधानसभा मतदारसंघातून माझं नेटिव्ह आहे, त्या केज विधानसभा मतदारसंघ हा शेड्यूल कास्टसाठी रिझर्व्ह आहे. त्याच्यामुळे मला तिथं निवडणूक लढता येतच नाहीये. त्याच्यामुळे हा मुद्दा विधानसभेचा संपला. पण त्याच्या उपरही जर मला पक्षाने आदेश दिला की तुला आणखी कुठे लढायचं आहे जाऊन, तर मी लढेल. किंवा आता सांगितलं तुला लोकसभा लढायची, मी लढेल. किंवा त्याच्यानंतर आणखी आता नाही की खाली बरेच आमदार मंत्र्यांना सुद्धा लोकसभेच्या उमेदवारी दिल्या आहेत. आता काँग्रेसचे पण काही आमदार आहेत, यांचं पण चाललेलं आहे. तसं सगळं आणखी काय सांगता येते कोणाकोणाचं कुठं होईल. मला सांगितलं परत तू लढायचं परत लढेल, आताही लढेल. पण या सगळ्या पक्षप्रवेशापूर्वी गेल्या काही दिवसांपासून तुमच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होती, मात्र तुम्ही नॉट रिचेबल होतात. तुम्ही कुणाचे फोन उचलत नव्हता किंवा कुणाच्या संपर्कात सुद्धा येत नव्हतात. काय कारण? कुठेतरी दबाव होता तुमचा या पक्षप्रवेशासंदर्भात? नाही, मला मागच्या कुणाचाही पक्षप्रवेशावर दबाव नाही आहे किंवा मी नॉट रिचेबलही नव्हतो. आपल्याला जी माहिती ती चुकीची. फक्त कालपासनं म्हणजे माझी तब्येत अचानक खराब झाली आणि तब्येतीचं कारण असल्यामुळं मी फक्त फोन घेऊ शकत नव्हतो. म्हणून मी फोन बंद केला. माझ्या पुण्याच्या घरी आराम करत होतो. तिथंच डॉक्टरला बोलवलं होतं. तिथं माझ्यावर थोडेफार उपचार पण झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मी फ्रेश होऊन आज इकडे कार्यकर्त्यांना बोलवलं होतं म्हणून आलो. मला कुठला दबाव नव्हता. पण माझ्या मानसिकतेत मलाच थोडं मनामध्ये म्हणजे माझं प्रेशर मला होतं. दुसऱ्या माझ्यावर कुणाचं प्रेशर नव्हतं आणि प्रेशर कोणी टाकू शकत नाही. पण दुसरीकडे तुम्ही तुमचा पक्षप्रवेश आज होतोय, त्याचसोबतच ज्योती मेटे यांचं सुद्धा पक्षप्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्या सुद्धा बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय. काय वाटतं तुम्हाला? नाही, मला ज्योतिताईंचा प्रवेश झाला का नाही झाला हे माहीत नाही. एक तर त्या संज्ञ अधिकारी आहेत, त्यांचा राजीनामा झाला आहे का, त्यांचा प्रवेश झाला का, ह्याच्यावर मला कसलीही माहिती नाही आहे. आता तुम्हीच सांगितलं की मी नॉट रिचेबल, म्हणजे कालपासून मी घरी होतो. डायरेक्टली मी उठलो आणि डायरेक्ट निघलो इकडं. संध्याकाळी फ्रेश शूज झालो आणि सकाळी मी जेजुरीला येण्यासाठी निघलो. त्याच्यामुळे मला काही सांगता येणार नाही की ज्योतिताईंचा प्रवेश आहे का, त्या लोकसभा लढवणार आहेत का, मला याच्यावर काही सांगता येणार नाही. जर ते आले तर मला काय अडचण नाही. कुणीही उमेदवार असो, उमेदवाराचा माझा विषयच नाही. शेवटचा प्रश्न, तुम्ही आज जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत, कारण तुमच्या मतदारसंघातील तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी आज या ठिकाणी आलेले आहात आणि इथून तुम्ही आता पुण्याकडे रवाना होताना दिसत आहेत. काय सांगणार? हे सगळं शक्ती प्रदर्शन नेमकं काय संकेत काय देत आहे? नाही, मुळात माझं हे शक्ती प्रदर्शन नाही आहे. ही माझ्या घरातले कार्यकर्ते आहेत. रात्री 6:45 वाजता मी 6:45च्या अगोदर काय करायचं आहे हा माझा निर्णय झाला नव्हता. बोलवायचं आहे की नाही, काय करायचं आहे. 6:45ला असं वाटलं की कार्यकर्त्यांना बोलवा. मी 6:45पर्यंत वेट आहे. 2-4 दिवसापूर्वीच माझा निर्णय झाला. ही बैठक मी काल बोलवली होती, कालची मी टाळली होती. किंवा ठीक आहे, असू देत, बघू आपण काय होतंय ती. कालची बैठक टाळून सुद्धा परत मला की असा पर्याय झाला की मला बैठक बोलवून यांना आज घेतलं. म्हणजे मला जी मागच्या 2-3 दिवसापूर्वी निर्णय घ्यायचा होता तो थांबवून मी कालपर्यंत थांबवला. कालच्या नंतर परत आणखी एक एक्स्ट्रा मी 24 तास थांबलो आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतला. त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शन नाही. 6:45ला सांगितले आणि सकाळी 6:45ला कार्यकर्ते निघाले. ज्यांना निरोप दिला फक्त फोनवर, मेसेजवर, आणि त्या मेसेजवर एवढे कार्यकर्ते येतात. म्हणजे लोकांचं किती प्रेम आहे ह्याच्यातून तुम्हाला दिसून येईल. निश्चित. तर बजरंग सोनवणे हे पुण्याकडे आता रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश होतोय आणि या पुढच्या काळातली नेमकी काय रणनीती असणार आहे ती अद्यापर्यंत बजरंग सोनवणे हे स्पष्ट करत नाहीयेत. मात्र जी चर्चा आहे ती बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार. मात्र येत्या काही दिवसांमध्ये यावर सुद्धा स्पष्टता होण्याची शक्यता आहे. कॅमेरामन अथर्वसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, जेजुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.